मुरलीधर मोहोळ खासदार मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आणि सध्या सुरू असलेले धंगेकर यांच्या आरोपांवरून मोहोळ राजकीय चर्चेमध्ये आहेत आणि याबद्दलची तक्रार घेऊन आता मोहोळ मुख्यमंत्री यांच्या दारी गेल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। सध्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर धंगेकरांनी मोठे आरोप केलेले आहेत आणि याच आरोपांसंदर्भात बोलण्यासाठी सध्या मोहोळ वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा आहेत आणि आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचं कळतंय। काय तपशील आहेत? नक्कीच आताची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आहे। आपण आतापर्यंत पाहिलं होतं का दंगेकर विरुद्ध मोहोळ हा सामना चांगलाच रंगलेला आहे। अनेक राजकीय आरोप दोघांकडून केले जात आहेत आणि खरं म्हणजे युतीचे हे सहभागी आहेत आणि युतीमध्ये खडा टाकण्याचं काम ह्या दोघांकडून केलं जातं असंही चर्चा सगळीकडे सुरू आहे। आणि असं सुरू असताना आता स्वतः मोहोळ हे मुख्यमंत्र्यांच्या दारी गेलेले आहेत, ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि ही सर्व तक्रार घेऊन ते कदाचित मुख्यमंत्र्यांना भेटतील अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। याबाबतची सविस्तर ते चर्चा करतील का युतीमध्ये युतीचं धर्म पाळणं गरजेचं आहे। दंगेकर जे करतायत त्यांच्या विरुद्ध ते तक्रारी करू शकतात। दंगेकरांनी आजही अनेक आरोप केलेले आहेत, मोठे आरोप केलेले आहेत। त्यांच्या जी गाडी वापरली होती त्या गाडीवरनं आरोप केलेले आहेत, त्यामुळे महत्त्वाचे राजकीय आरोप हे करण्यात आलेले आहेत आणि ते खरं तर मंत्री आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युती धर्म पाळणं गरजेचं आहे, महत्त्वाचे इलेक्शन्स आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा आढावा जो पाडा आहे तो आज मुख्यमंत्र्यांसमोर वाचला गेला जाणार आहे आणि कदाचित ते तक्रार करू शकतात मुख्यमंत्र्यांना अशी महत्त्वाची सूत्रांची माहिती समोर येत आहे। अगदी आणखी या बैठकीविषयी काय, या चर्चेविषयी आणखी काय माहिती कळतेय? साधारण किती वाजता मोहोळ वर्षावर दाखल झालेले आहेत, त्यांच्याबरोबर आणखी कोणी आहे का आणि साधारण ही बैठक किती वेळ चालेल? एक 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत, मोहोळ दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच मुख्यमंत्री त्यांना भेटतील आणि त्यांची बैठक सुरू होईल आणि बैठकीमध्ये जे काही विषय आहेत दंगेकर हा महत्त्वाचा विषय असणारच आहे, कारण की युतीचा हा भाग आहे आणि महत्त्वाचे आरोप त्यांच्यावर होत आहेत। त्यामुळे एक राजकीय वर्तुळ खराब होत आहे, भाजपचं प्रतिमा मिलीन होत आहे, त्यामुळे युतीची प्रतिमा मिलीन होत आहे। अशा अनेक गोष्टी ते कदाचित मुख्यमंत्र्यांना सांगू शकतात आणि दंगेकरांची तक्रार करू शकतात। काही वेळातच ही बैठक सुरू होईल वर्षा बंगल्यावरती आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास ही बैठक होऊ शकते आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय हा दंगेकरांचे आरोप असतील। अगदी कपिल, असे संपर्कात रहा। आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही अपडेट महत्त्वाची बातमी देऊया। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये मोहोळ विरुद्ध धंगेकर हा वाद सुरू झालेला आहे। धंगेकरांनी अनेक महत्त्वाचे आरोप खरं तर खासदार मोहोळांवर केलेत आणि आता मोहोळ हे सध्या वर्षा बंगल्यावर दाखल आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेतात। स्वतः धंगेकर आपल्याबरोबर जोडले गेलेत, रवी धंगेकर। आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया संदर्भातली। माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर। धंगेकरजी, आपण जे सगळे आरोप केले होते मोहोळांवर, आता याच संदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारी म्हणजे वर्षा निवासस्थानी मोहोळ पोहोचलेले आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? याच्यामध्ये जैन समाजाची जे जागा भूखंड बिल्डरच्या संगनमताने कशा पद्धतीनं एवढा गतिमान व्यवहार झाला याची चौकशी झाली पाहिजे। ही मागणी माझी एकट्याचीच नाही तर जैन समाजाचे गुरु आणि जैन समाजाच्या नागरिकांची आहे आणि त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्यांना देवेंद्र फडणवीस जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। वेळ प्रसंगी त्यांना त्यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता असं माझं मत आहे। बरं, पण काय तुम्ही काय अपेक्षा कराल या भेटीमधून? कारण मुख्यमंत्री एक खूप चांगले राजकारणी आहेत, निष्णात आहेत आणि हा जो आता भाजपवर होत असलेला वार आहे एक प्रकारे, हा कशा प्रकारे उलटवून लावतील, तुम्ही काय अपेक्षा करताय? हा भाजपावर कोणीच हे करत नाहीये याच्यामध्ये। धंगेकरजी खासदार भाजपचे आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणतात की विकृततेच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे, पण शेवटी ते भाजपचे खासदार आहेत। देशातील सर्व जैन बांधव एकटोले जात आहेत। हे कायम जैन समाज हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे हा प्रचंड प्रेशर हा सरकारवर आहे। मी बोलतो म्हणजे मी आपलं नाम मात्र आहे, पण जैन समाजाचा मोठा आहे। जैन समाज प्रचंड संतापलेला आहे, पण तो रस्त्यावर येत नाही, रस्त्यावर येऊन गेलेला आहे आणि मला असं वाटतं की जैन समाजाचा आदर करून देवेंद्र फडणवीस साहेब योग्य ते निर्णय घेतील, हा माझा विश्वास। धंगेकरजी, आपल्या मागे बोलाविता धनी कोणीतरी वेगळा आहे अशा प्रकारची सुद्धा टीका होत होती। आपणही सध्या एकटे पडलेल्या दिसतात, कारण अजूनही शिंदेंच्या कोणी बोललं नाही आपल्या आगे। एकटा नाही पडलो, अख्खे पुणेकर माझ्या बरोबर आहेत। पुणेकर रोज मला भेटायला येतात,
रोज आम्ही तुमच्या मागे अगदी तुम्ही पुण्यातले लोकप्रिय नगरसेवक आहात, मात्र तुमच्या पक्षातून तुमची बाजू धरून धरणारे अजून कोणी आलेले नाही? आता पक्षातली बाजू घेणं हा पेक्षा मी पुणेकर म्हणून लढतोय आणि माझ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीचे आहेत. परंतु जैन समाजाच्या महावीरांचा दिवस ज्या विकृतीने घाण ठेवलंय, जी बुलढाणा अर्बन बँक आहे ती 70 कोटी रुपये घाण खरेदी करतात, देऊ शकते साठे करतात, हा मोठा प्रचंड घोळ आहे. आणि याच्यामध्ये बँकेमध्ये बी ही बँक कोणाचे पैसे या बँकेत आहेत याची चौकशी केली पाहिजे. प्रचंड या बँकेत बोगसपणा आहे आणि हा सगळा जो प्रकार आहे हा सरकारमधला एक जर खासदार ह्यांना पाठीशी घालत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब निश्चितच ह्याचा मार्ग काढतील आणि योग्य ते चुकीच्या लोकांना शासन करतील, हा माझा विश्वास. बरं दंगेकरजी, आता आपण म्हटलात की कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत, अगदीच नक्की पुणेकर तुमच्या पाठीशी असतील, मात्र पक्षातले कोण नेते तुमच्या पाठीशी आहेत, कोण तुमच्या बाजूने अजून बोललेलं फारसं पुढे आलेलं नाहीये? पक्षाने तुमच्यासाठी भूमिका काय घेतली आहे शिवसेनेने? माझ्या बघा, तुम्हाला त्याचा पक्ष आणि ही फक्त आता मुद्दा आहे, मला कोणी सपोर्ट केला नाही केला हा विषय राहत नाही. परंतु ज्या पद्धतीनं हा भूखंड गिळंकृत केला, महावीरांचं मंदिर आहे ते श्रद्धास्थान आहे, याच्याबरोबर मला पाठिंबा देणं नाही देणं हा विषय याच्यामध्ये राहिला नाही. तुम्ही मला हा प्रश्न विचारला की फडणवीस साहेबांकडे खासदार गेलेले आहेत आणि ते चर्चा करणार आहेत, पण माझा विश्वास आहे की जैन समाजाचा रेटा हा सत्ताधारी लोकांवर देवेंद्र फडणवीस ते वळखून आहेत आणि ते चाणाक्ष राजकारण आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना खरं खोटं चांगलं कळतं आणि जी लोक जी चुकीचे वागतात ते शासन देवेंद्र फडणवीस करतात, हा माझा विश्वास आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पक्ष म्हणून किंवा एक चांगलं गतिमान सरकार जे देवेंद्र फडणवीस घोषणा करतात ते गतिमान सरकार योग्य ते पाऊल उचलून या व्यवहारामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील, हा माझा विश्वास आहे. ठीक, रवींद्र धंगेकरजी धन्यवाद. आपण झी24 तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिली. इकडे मुरलीधर मोहोळ वर्षा बंगल्यावर सध्या पोहोचलेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ते वर्षा बंगल्यावर आहेत. तर धंगेकरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आणि निश्चितच देवेंद्र फडणवीस हे एक निष्णात राजकारणी आहेत, चाणाक्ष राजकारणी आहेत, यावर निश्चितच चांगला तोडगा काढतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.